सध्या रायगड जिल्ह्यातील धाटाव MIDCमध्ये ठेकेदारीसाठी सत्तेत मांडीत मांडी लावून बसणारे भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे रोहा तालुक्यातील पदाधिकारी एकमेकांविरुद्ध उभे ठाकले आहेत, तर आपसामध्ये कलगीतुरा रंगलेला दिसतोय। नुकतंच भारतीय जनता पार्टी तालुकाध्यक्ष अमित घाग यांनी पत्रकार परिषद घेतली होती। त्याविरुद्ध काल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा अध्यक्ष जयवंत मुंडे आणि माजी सभापती हेमंत कांबळे यांनी पत्रकार परिषद घेतली। यावेळी युवा अध्यक्ष जयवंत मुंडे म्हणाले की आमचे नेते प्रदेश अध्यक्ष खासदार सुनील तटकरे राष्ट्रीय नेते आहेत, त्यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य आम्ही सहन करणार नाही। भारतीय जनता पार्टी तालुकाध्यक्ष अमित घाग आपलं वय आणि आपल्या पदाला शोभेल असं वक्तव्य करावं, नाहीतर आम्ही आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते सहन करणार नाही आणि जशास तसे उत्तर त्यांना देऊ। यानंतर माजी सभापती हेमंत कांबळे म्हणाले की भारतीय जनता पार्टी तालुकाध्यक्ष अमित घाग यांचा हा लढा स्वतःसाठी आहे, कामगारांसाठी नाही। तसंच यांनी 4 जानेवारीला आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली आणि माजी आमदार धैर्यशील पाटील यांच्या उपस्थितीमध्ये धाटाव MIDCतील युनिकेम कंपनीविरुद्ध गेट बंद आंदोलन पुकारलं आहे। ते आम्ही कामगार कंपनीच्या हितासाठी आम्ही गावकरी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते उधळून लावू, त्यांच्या आंदोलनाला जशास तसं उत्तर देऊ असंही ते म्हणाले। सत्ता भाजपचीच आहे, सर्व असतील ती सत्ता असल्यामुळंच शहरातल्या कंपनी नाही तर त्याला एकमेका असा एक प्रश्न आम्हाला पडतो, कारण इथं युनिकेममध्ये सर्व स्थानिक कामगार आहेत। आमच्याकडे जे आहेत कामगार तेही स्थानिक आहेत, 100% स्थानिक, आणि इथल्याच लोकांना आम्ही प्राधान्य दिलं आहे। आणि आमची कामं जी आहेत, आम्ही पण इथल्याच मातीत जन्म घेतलेला आहे राहायचे, तेव्हा आम्ही कुठले परत आलो, बाहेरचे कुठले आलो। आणि म्हणून आज आम्ही तुम्हाला सांगते की आम्ही इथलेच आहोत। त्यांनी जे वक्तव्य केले ते चुकीचं केलं आहे। मी प्रश्न कामाचा आहे, तर कामाच्या संदर्भात सांगतो। युनिकेमनी त्यांना खूप कामं दिली, आज कामं त्यांच्याकडे आहेत, म्हणजे स्वतःच्या पोटीच मागतायत कामं की दुसऱ्या कार्यकर्त्यांसाठी किंवा कुठल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांसाठी मागितलेलं नाही की गोरगरिबांसाठी का हक्क मागितला। साई श्रद्धा एंटरप्राइजेसचं स्वतःचं काम आहे, त्याच्या बायकोच्या नावावर आहे, मिसेसच्या नावावर आहे। त्यांना लेबरचं काम दिलेलं आहे, त्याच्यातही माणसं आहेत, केमिकलचं काम आहे, जो सॉल्व्हंट बघतात त्या सॉल्व्हंटमध्ये खूप पैसे आहेत, ते काम त्याच्याकडे आहे। आणि अजूनमधून रस्ते काम निघतात, डांबरीकरण कितीही कामं त्याला दिलेली आहेत, CSR फंडातली कामंही त्याला दिलेली आहेत, गावात केली। अजून एका कंपनीने एका व्यक्तीला काय द्यायला पाहिजे, एकच कंपनीने काय द्यावं, आणि इतर कंपन्यांमध्ये त्याची कामं आहेतच, नाही असं नाही। आज रॉडायला आहे, RIRCमध्ये काम आहे, तालुका अध्यक्ष झाल्यानंतर अनेक ठिकाणी कामं मिळालीच ना त्यांना की नाही मिळाले। आम्ही आज एकाच कंपनीत किती वर्ष झाली, मी 20 वर्ष झाली मला त्या कंपनीत, कधी दुसऱ्या कंपनीत गेलो नाही। मी स्वतः सभापती होतो, माझाही अधिकार होतो, पण मी कुठल्या कंपनीत जेव्हा काम मागितलं आजपर्यंत कुठली अशी गोष्ट नाही की तिथं काम आहे। त्यांनी आमचे नेते आदरणीय खासदार सुनील तटकरे साहेब यांच्याबद्दल काल जे वक्तव्य केलं आहे की खासदार साहेब दिल्लीपासून दिल्लीपर्यंत लक्ष घालतात, ते खरं आहे। आणि ते दिल्लीपासून एका तालुक्यात मोठ्या सगळ्यात कामं आणत आहेत, म्हणून ते कामाच्या बाबतीत लक्ष घालतात। ती गोष्ट लक्षात घेऊन आम्ही या गोष्टीवर बोलणं चुकीचं आहे की खासदार साहेब दिल्लीपासून दिल्लीवर लक्ष घालत आहेत। आणि आपली आदरणीय खासदार सुनील तटकरे साहेबांबद्दल बोलण्याची उंची काय, आपलं वय काय आणि आपण बोलता काय, याचा पण भान ठेवायला पाहिजे। काही युनिकेम कंपनी त्यांच्यासाठी खूप काही दिलं आहे, ते देऊनसुद्धा ते आज ही भाषा वापरत आहेत। भूमिपुत्र म्हणून आपण मागणी मोजणी करतो, तर आपल्या स्वतःच्या मिसेसच्या नावाचा जो असलेला फर्म साई श्रद्धा या नावासाठी मागणी करतात। आणि त्यासाठी जर आदरणीय प्रशांत ठाकूर येत असतील तर त्यांनाही समजून द्या की आपण आपले जे पक्षाचे नेते दिले ते इथे काय करत आहे। त्यासाठी आम्ही 2 शब्द बोलण्यासाठी समोर आपल्या सर्वांना बोललेलं आहे। त्याच्या पलीकडे जाऊन हा तुमच्याकडे एक अजून हे सांगू इच्छितो की आदरणीय खासदार तटकरे साहेबांबद्दल अशी गोष्ट बंद केली तर आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी म्हणून पुढे ढकलून घेणार नाही। NTV न्यूजसाठी प्रतिनिधी नरेश कुशवाहा, रोहा, रायगड। NTV न्यूज मराठी।